महात्मा सांगत होते की सेवा मिळाली टॉयलेटच्या फिटिंगची, सेवा उत्तम झाली. सद्गुरू माताजी बघून पण हसल्या, महात्म्यांनाही आशीर्वाद मिळाला. महाराज हे आणि यांचं ज्ञान ज्यांच्या जीवनात आलं ना, त्यांच्या जीवनाची फिटिंग व्यवस्थित झालेली आहे. महाराज आपल्या जगण्या जीवनाचं दुःख व्यथा होत असलेली फरफट, जीवनात असलेल्या त्रुटी आपल्याला जाणवत होत्या, आपल्याला दिसत होत्या, आपल्याला त्रास होत होता. म्हणून तर खऱ्या अर्थानं परमार्थाकडे वळलेली आपण माणसं आहे. तर देव मिळावा या भावनेनं मला नाही वाटत असं इथं कुणी असेल की नाही. आता मला फक्त देव पाहिजे, त्याच्या शोधार्थ बाबा मी इथं आलोय. सांगितलं जातं इतिहासात एकटा नामदेव असा होता की त्याला फक्त देव पाहिजे होता. बाकी तुकोबांपासून ते ज्ञानेश्वरांपासून ते आज तुमच्या माझ्यापर्यंत आपण सगळी माणसं जगत असताना जगण्या जीवनाच्या संघर्षात होत असलेली फरफट आपल्याला सहन होत नाही. त्याच्यावरती पर्याय आणि समाधान हवं असतं आपल्याला. कुठं तरी ते स्थिरत्व प्राप्त व्हावं. मगाशी महात्मा म्हणाले की निवांत होता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आम्ही आतून निवांत होत नाही तोपर्यंत बाहेरून नुसतं पडून असलेलं निवांतपणाला करायचं काय. आणि त्या निवांत होण्याची एक विधी आहे, हा विचारून अहंकार सांडीचे मग असं तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. या जगात एकच निवांत आहे, ते पाहावं लागेल मग तुम्ही निवांत व्हा. अन्यथा असं निवांत होणं हे काही क्षणांपुरतं असेल. शाश्वत निवांतीच्या गोष्टीसाठी आपण खऱ्या अर्थाने इथे येत असतो. कसं आहे ना की महात्मा म्हणाले की तरी अवधान एकली दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. म्हणजे अवधान एकली दिजे, लक्ष देऊन ऐका. आपण किती ऐकतो, खरंच एक मनाला एक प्रश्न विचारायचा, आपण किती ऐकतो. आपण 100% कधी ऐकत नाही महाराज. ऐकत असताना आता पुढच्याला काय बोलायचं याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं, आपण ऐकतच नाही. आणि म्हणून पहिल्यांदा ऐकायला शिकलं पाहिजे. म्हणून महात्मा म्हणतात तरी अवधान ऐकली द्यायची, ऐका, लक्ष द्या. काय महात्मांना काय सांगायचं, सद्गुरूंना काय सांगायचं. तुम्ही ज्या विचाराने इथपर्यंत आला, काय असेल तो पहिला दिवस तुमच्या माझ्या जगण्यातला जीवनातला. आपण या वाटेवरती आलो, कशासाठी आलो होतो आपण, काय पाहिजे होतं आपल्याला, काय उद्देश होता आपला इथे येण्याचा. आणि आता मी कुठल्या वाटेनं चाललोय, आता कुठल्या दिशेनं चाललोय. खरंच ते मला प्राप्त झाले, ते मला मिळालंय, ते मला कळाले. माझी दिशा तर बदलून नाही चालले. आणि हा कार्यक्रम सर्वस्वी आत्ममूल्यांकनाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सर्वस्वी गुरु तुमच्या माझ्या हितार्थ कल्याणाची भावना घेऊन खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ उभारत असतोय. ही संपूर्णपणे संत निरंकार मिशनची व्यवस्था आहे. सद्गुरूंनी तुमच्या माझ्यावरती केलेल्या अनंत उपकाराचा हे फळ आहे की महात्मा महापुरुष तुमच्या माझ्या जगण्यासाठी आपले हितार्थ खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांची, त्यांच्या गीतांची, त्यांच्या भावनांची तुमच्या माझ्यावरती उधळण करत असतात. अहो त्या उधळणीला जर पात्र व्हायचं असेल तर ते अवधान एकली दिजे, मला लक्ष द्यावं लागेल महाराज. आणि मला विचारावं लागेल, मला जागृत राहावं लागेल की मला नक्की यांना काय सांगायचंय. जोपर्यंत सांगणाऱ्याच्या भावनेशी तुम्ही आम्ही एकत्र होत नाही तोपर्यंत त्याची भावनाच पूर्ण तुमच्या आमच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. महात्मा महापुरुषांनी एखादा विचार मांडला, एखादं गीत ठेवलं, एखादा विचार तुमच्या माझ्या समक्ष ठेवला, त्या सांगणाऱ्याच्या भावनेशी जोपर्यंत
एक रस होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याला नक्की काय सांगायचं हे कळत नाही. आणि म्हणून ते अवधान करी दीजिए. आणि सांगणाऱ्याची भावना जोपर्यंत सर्वस्वी तुमच्या माझ्या मनात पाझरत नाही तोपर्यंत कल्याण होऊ शकत नाही. महाराज महात्मा सांगतात की मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. स्वतः परमेश्वर भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. उघड सांगतो म्हणले, पण मी ऐकलेलंच नसतं, माझं लक्षच नसतं, मला समजलेलंच नसतं. आणि म्हणून माझी धावाधाव आहे, म्हणून माझी पळापळ आहे, म्हणून माझी धडपड आहे. मला जर कळालं असतं, मी समजून घेतलं असतं, समजून घ्यायला तुम्ही आम्ही तयार नाही. महाराज हे विद्वान पांडित्यपूर्ण शब्दांची तुमच्या समोर अतिशक्ती रूपक मांडणी करून आम्हाला भुलवून काहीतरी क्षणांसाठी जाण्यासाठी हा कार्यक्रम संत निरंकारी मिशनचा नसतोय. संत निरंकारी मिशनचा कार्यक्रम हा आत्मशोधार्थ माझ्या स्वच्या उद्धारासाठी केलेली ती एक गोष्ट असते. महाराज इथं आल्यानंतर खरंच आम्ही जायला लागलोय, यायला लागलोय, भेटायला लागलोय, गाणी म्हणायला लागलोय, सत्संग करायला लागलोय, प्रवास करायला लागलोय. आउटपुट काय. इनपुट दिलं, प्रोसेस झाली, पण आउटपुट काय. खरंच मन उभा राहायला लागली, खरंच परिवार उभा राहिले, खरंच समाजात भावनेची उत्पत्ती व्हायला लागली, खरंच भक्तपणात जागा व्हायला लागलाय, खरंच संवेदना जागा झाल्या, खरंच घरातली पोरं या समाजाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावरती घेण्यासाठी या ठिकाणाहून पिढी तयार व्हायला लागली. होत असेल तर आपण योग्य मार्गावर आहे. अहो गीत गाण्यासाठी आलोच नव्हतो, प्रेमाने बोला. विचार सांगा, आलोच नव्हतो. व्यवस्था प्रबंधन करा, आलोच नव्हतो. महाराज आलतो कशासाठी. मैं ऐसा नहीं था बनाया गया हूं, मैं आया नहीं था मैं लाया गया. स्वतःचं दुःख घेऊन आलेली माणसं महाराज, साध्यासाठी आलेली माणसं, साधनात गुंतून राहिली. तर साध्याचं करायचं काय. साधना सुख नाही, साध्य हा परमात्मा आहे, हा विचार आहे. या गुरुची जनकल्याणाची मानव मात्राच्या हिताची भावना हे साध्य आहे. निरंकारी मिशन काय. निरंकारी मिशन काय. काय मिशन आहे आपलं. निरंकारी मिशन आहे. काय आहे. निरंकारी होणं हे आपलं मिशन आहे. कोणत्या मनाने निरंकारी होता येत नाही. प्रेमाने बोला. विशालता. काय उद्देशाने आलतो. महात्मा गौतम बुद्धांना ज्यावेळी ज्ञान झालं ना त्यानंतर ते 7 वर्ष मौन होते. तुम्ही मला की का मौन होते. त्यांच्या जीवनाचा मूळचा इतिहास पाहिल्यानंतर, बराच परिक्रमेतनं गेल्यानंतर, बऱ्याच परिस्थितीतनं गेल्यानंतर एका स्थितीला जाऊन त्यांना ज्ञान प्राप्त झालं. पण झालेल्या ज्ञानानंतर सुद्धा ते 7 वर्ष मौन राहिले. ज्ञानावरती विचार करत होते की मिळालेलं ज्ञान मला कळालंय का. मिळालेलं ज्ञान खरंच खरं आहे का. आणि खरं असेल तर मग हे दुसऱ्याला सांगितलं पाहिजे का नाही पाहिजे. आता तुमच्या माझ्या जगण्याकडे थोडासा विचार करूया बघून. अहो काल सत्संग आलेली माणसं दुसऱ्या दिवशी स्टेजला. प्रेमाने बोला. असं नाही ना चालत महाराज. श्रवण मनन आणि चिंतन या पद्धती आहेत. आणि म्हणून सांगितलं की पहिल्यांदा श्रवण, जसं सांगितलं की तरी अवधान ऐकली तिचे लक्ष द्या, समजून घ्या. उद्देशाची कृपा. माझी क्रिया गुरुला सेंट्रिक मानून, गुरु ज्या उद्देशानं काम करायला लागलाय त्याच्या परिपूर्तीस हेल्प करते का माझं गीत गाणं. गुरुचा विचार हा केंद्रबिंदू आहे. इथं गुरुची भावना केंद्रबिंदू आहे. संत निरंकारी मिशनची उत्पत्ती, संत निरंकारी मिशनचं निर्माण महात्मा महापुरुषांनी ज्या उद्देशाने सुरू केलं
तिथून हा प्रवास सुरू झाला. आज या घडीला, या काळाला माझं कर्म आणि माझी क्रिया खरंच बाबा गुरुचा हेतू घेऊन पुढे चालली का, आणि त्यानं गुरुच्या चळवळीला, गुरुच्या उद्देशाला खरंच हेल्प होती का, हा मुख्य विचार आहे महाराज. हा विचार करायचा आहे. आणि म्हणून गरजेचं आहे ते. जाणं आणि येणं सोपं आहे हो, परंतु मी गेलो, जाऊन आलो, अहो खरंच झाली का काय गुरुच्या उद्देशामध्ये परिपूर्ती? खरंच उभा राहिलीत का मन? खरंच लोक भक्ती भावनेनं ओतप्रोत त्या दिशेनं चालायला निघालेत का, हे कधी कोण पाहायचं? आणि जोपर्यंत इनपुट दिलं, मग प्रोसेस झाली, आउटपुट ही मिळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्या आउटपुटलाही या ठिकाणी फार महत्व आहे. सासंगतजी, भक्तिशास्त्र म्हणजे जीवनशास्त्र आहे, दुसरं तिसरं काही सुद्धा नाही. हे जगण्या जीवनाचं शास्त्र आहे. मगाशी महात्म्यांनी अतिशय सोप्या, साध्या, सरळ, सिंपल, तुमच्या माझ्या मनाला समजेल अशा भाषेत सांगून टाकलेलं आहे. हे जगण्याचं शास्त्र आहे. अहो 2 रूमचं एखादं घर बांधायचं असेल तर तुम्ही आम्ही मग त्या एका आर्किटेक्चरकडे जातोय, मग त्याच्याकडनं तो प्लॅन घेतोय. प्लॅन घेतल्यानंतर मग पुढची सगळी त्याला लागणाऱ्या प्रत्येक एका गोष्टीची परिपूर्ती करून मला घर बांधायचंय, ते घर, तो प्रोजेक्ट यशस्वी झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही जीव तोडून काम करतोय महाराज. आणि मग तो प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला बरं वाटतंय. अहो आपण जन्माला माणूस म्हणून आलोय. तुमचं माझं जगणं सुद्धा एक प्रोजेक्ट आहे राव. आणि हा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा याच्यासाठी आपण काय करायला लागलो? हा जन्माचा, जीवनाचा, जगण्याचा प्रोजेक्ट आहे. मी या भूतलावर एक प्रोजेक्ट, इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे माझी. व्यक्ती म्हणून मी जन्माला आलोय, माणूस म्हणून मला पूर्णत्व गाठायचंय. मला माझ्या जगण्याकडे बघून स्वतःला तरी कौतुक वाटावं. अहो नाही मला कोणी पिक्चरचा हिरो बनवलं, अरे माझ्या पिक्चरचा तरी मी हिरो आहे ना, प्रेमाने बोला. म्हणून आपण प्रत्येक जण आपल्या पिक्चरचं हिरो आहे महाराज. आपल्या जीवनाचा आपण नायक आहे. आपल्या पिक्चरकडे बघून कौतुक वाटावं एवढी अपेक्षा आहे गुरुची हो महाराज. दुसरं काय अपेक्षा नाही फार मोठी. आणि जगणं फार सोपं आहे बरं का, जगणं फार सोपं आहे, फक्त विचारानं जगता आलं पाहिजे. आणि गुरु विचार द्यायला आलाय जगण्याचा, आणि जगण्याचा विचार तुम्हाला आम्हाला सद्गुरूकडनं घ्यायचा आहे. त्याचं प्लॅनिंग करायचंय, जीवन समजून घ्यायचंय. मला सांगा, जर आपल्याला एखादा खेळ खेळायचा म्हणलं, त्या खेळाचे काहीतरी नियम आहेत बाबा. त्यात किती प्लेयर्स असावे, कुणी कुठं उभं राहावं, कुणी कधी कुठं जावं, याचं काय नियमावली आहे बरोबर. कसे नियम आहे. आणि जर एखाद्याला त्या खेळाचे नियमच माहित नाही, तो ते जिंकल का? नाही जिंकू शकत. हारणं फिक्सच आहे, कारण नियमच माहित नाहीत ना. अहो जीवन हा सुद्धा एक खेळच आहे हो. हे जीवन आणि जगणं हा सुद्धा एक खेळ आहे. याचे नियम काय आहेत ना, हे गुरु सांगायला आले. प्रेमाने बोला. आणि म्हणून जगण्या जीवनाचे नियम समजून जे खेळणार ते जिंकणार, 100% जिंकणार हो. भगवद्गीतेची अरेंजमेंट सुद्धा कशी आहे ना, याच्यावर सुद्धा बरंच काय लक्षात येईल महाराज. ज्या अर्जुनाला रणांगणावरती श्रीकृष्ण भगवंतांनी गीता सांगितली, त्या गीतेची अनुक्रमणिका जरी व्यवस्थित बघितली ना, तरी सुद्धा त्यातनं बरंच काय मिळालं. अहो पहिल्यांदा शरीर समजून सांगितलं, मग मेंदू समजून सांगितलं, मग मन समजून सांगितलं. डायरेक्ट म्हणजे ना यान ब्रह्मज्ञान घ्या. प्रेमाने बोला. कळणार पण नाही हो. आपल्याला छोट्याकडून मोठ्याकडे जायचंय. डायरेक्ट सगळं मोठं कसं कळू शकत नाही ना. आणि म्हणून शास्त्र प्रचिती. आणि पहिल्यांदा शरीर, माणूस म्हणून तुम्ही जन्माला येतात, त्याचे काहीतरी टप्पे असतात ना.
हा खेळ आहे, याच्या काय तर नियम आहेत ना. तुमची पहिली आयडेंटिटी काय, तुम्ही फिजिकली फिट असायला पाहिजे. फिजिकली फिट राहायचं असेल तर तुम्हाला शरीर समजणं गरजेचं आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की मी कोण आहे. घेऊन सद्गुरुघरची किल्ली उघडावी अंतरंगाची खोली, मी कोण खोटं नाही तरावं विचारून पहा रे विचारून पहा. शरीर म्हणून माझी पहिली आयडेंटिटी आहे. मग शरीर काय आहे. दुसरी गोष्ट, याच्या मध्ये मेंदू आहे. तो मेंदू काय आहे, तो कसा काम करतो, काय आहे त्याचं फंक्शनिंग काय आहे. तिसरी गोष्ट, यात मन आहे, ते मन कसं काम करतं, मन सुद्धा समजून सांगितलं होतं. आणि मन समजून सांगितल्यानंतर मग सांगितलं आत्मा, आणि आत्मा सांगितलं तर मग सांगितलं परमात्मा. डायरेक्ट परमात्मा नाही. आणि म्हणून हे जीवनशास्त्र आहे, हे जगण्या जीवनाचे हे नियम आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही आणि हे नियम समजून घेणार नाही तोपर्यंत खेळात जिंकणं अवघड आहे. आणि म्हणून आता थोडंसं सहज व्हा, आता थोडंसं मुक्त व्हा, निवांत व्हा. यांना जे सांगायचं ते थोडंसं समजून घ्या. यांच्या भावनेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. पहिल्या दिवशी मी कोणत्या उद्देशाला घेऊन असतो, गीत गायला, विचार सांगायला, मिरवायला, दाखवायला, समजवायला मी आलोच नाही. माझा उद्धार करून घ्यायला मी आलो. जो असे जागता आपल्या हिता धन्यता याचे माता पिता. आता माझं हित होतंय का बाबा घर, मी चाललो दुसऱ्या दिशेने. सद्गुरु बाबाजी म्हणले चलने से प्रगति नहीं, दिशा सही होनी चाहिए. जगण्यात समाधान नाही, सुख नाही, आनंद नाही, चेहऱ्यावर लाली नाही, रोमारोमात ज्ञान नाही, चेहरे पडलेले, भावनेत विशालता नाही, किरकुर कुरकुर कुरभूर तशीच आहे. किती वर्ष झाली. आत्मचिंतन करायला नको, बघायला नको. एकांत नाही, कधी स्वतःला पाहत नाही, स्वतःला समजून घेत नाही, स्वतःच्या आत कधी जात नाही, स्वतःकडे कधी बघत नाही. पाहिलं पाहिजे ना, बघितलं पाहिजे ना, आत्ममूल्यांकन केलं पाहिजे ना. हे जर केलं तर मला समजून येईल. आणि माणूस म्हणून एका माझ्याकडे काहीतरी मर्यादा आहे. किती अतिमहत्वाकांक्षा, किती ओढाताण, बुद्धीच्या पलीकडे तो किती ताण, किती नको त्या गोष्टींचा उपद्व्याप आपण वाढवून ठेवलाय. हलकं जगणं हलकं होऊ नये माणूस. हे ज्ञान देऊन माणूस खऱ्याच अर्थाने शांत होतो, हलका होतो, रिता होतो, रिकामा होतो. आणि ज्ञान अंतरंगात पाझरत जायला पाहिजे, हळूहळू हळूहळू. त्याचे अंकुर फुटायला पाहिजे, त्याची मजा यायला पाहिजे. आपले परिवार उभा राहायला पाहिजे, आपली घरं उभा राहायला पाहिजे, आपण स्वतः चांगल्या मार्गाला पाहिजे. आपल्या घरामध्ये गुरु जे मूल्य पेरायला लागलाय त्याचं बीजारोपण आपल्या घरात पाहिजे. सेवा, सत्संग, सिमरन आपल्या घरात सुद्धा आपण सेवा करता आली पाहिजे. महात्मा महापुरुषांचं जीवन स्वच्छ आणि नीटनेटकं असतं. घरातल्या आपल्या माणसांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे. भवनवर येऊन मस्त 5 वाजता हाताळतो, पण घरात मात्र तांबे उचलून घेत नाही. प्रेमाने बोला, घेतलं पाहिजे. तांबेही कधी नाही पण उचललं पाहिजे. स्वतःचं घर सुद्धा जाणलं पाहिजे. दृष्टिकोन आहे, हे नियम आहेत. आणि आपण एकमेकांना सातत्यानं समजून घेतलं पाहिजे. हेच गुरुला सांगायचंय. जिथं आपलं स्वतःचं जीवन उभं राहिलं, जिथं माझा परिवार व्यवस्थित चांगल्या मार्गावर चालला, तिथं पुढे जाऊन मी खऱ्या अर्थानं गुरुचं कार्य म्हणून मेसेज देऊ शकतोय. इथं स्वतःचं काय नाही. हा मेसेज आहे, संदेश आहे तुमच्यासाठी. गुरुदेवांना, सद्गुरुरावांना हे सांगायचंय. हलकं व्हा, सहज व्हा, ज्ञान समजून घ्या आणि जगायला सुरुवात करा. नुसतं जिवंत असून नाही चालत, जगलं पाहिजे, उधळून जगता आलं पाहिजे, क्षणांना सोबत करता आली पाहिजे. आम्ही इथं नसतोच हो महाराज, या क्षणाला आता मी इथं नसतोच, मला काहीतरी दुसरं डोक्यात असतं. हा क्षण मी किती जगलो. मग ते म्हणतात की पाहणं आणि बघणं वेगळं. बघितलं पण पाहिलं नाही. आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि पाहण्यासाठी तिथं असावं लागतं 100%.
त्याच वेळेस होतं तरी अवधान ऐकली दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? हे रॉकेट सायन्स नाही, भक्ती साधं सरळ जगण्याचं शास्त्र आहे. माणसाचं पूर्णत्व गाठण्यासाठी भावनेने विशाल होणं आहे. संवेदनांना जागा करून परदुःखाची चाड या हृदयात घेऊन मला माझ्या परीनं माझा वाटा या मानवतेच्या कार्यात खारीचा म्हणून देणं आहे. मला माझ्या परीनं जगत असताना माझं जगणं सुंदर करणं आहे. बस ते करता यावं. आपलं तुमचं माझं जगणं खऱ्या अर्थानं सुंदर व्हावं. आणि प्रत्येकच गोष्ट काय फक्त हेतू पुरस्पर करावी असं काय नसतं. अहो कधीतरी सृजनात्मक सृजन काय तिथं मोबदला मिळेल असं नसतंय. सृजन हे समाधानासाठी केलेली गोष्ट. सत्संग सृजनासाठी करा ना. आल्यानंतर गुरुनं माझं काम केलंच पाहिजे, प्रेमाने बोला, माझं असं झालंच पाहिजे, होणार ना. जी माणसं विचारानं वागायला लागली, मर्यादा पाळायला लागली, समाज नियम निसर्ग नियमांना पाळायला लागली, त्यांचं चांगलं होणारच की, 100% होणार. आणि म्हणून जे विचाराने श्रीमंत झाले त्यांना पैशानं श्रीमंत व्हायला जास्त वेळ लागत नाही. विचारानं श्रीमंत व्हायचं. इथं आल्यानंतर आमच्या ठाईचं पहिलं काय गेलं पाहिजे? वैचारिक दारिद्र्य गेलं पाहिजे. हे भौतिक सुख मिळवणं जास्त त्यानंतर अवघड नाही, 100% मिळणार. तुम्ही त्याच्या अधिकारी असणारच हो, ते तुमच्याकडे चालत येणार. म्हणून ज्या सुख शोधासाठी मित्रा मानव नित्य धावत असे, सद्गुरु सेवा केल्याने ते सुख चालून येत असे. तुम्ही अधिकारीच होणार हो त्याचं. फक्त वैचारिक दारिद्र्य गेलं पाहिजे. सद्गुरु विचार द्यायला आला पाहिजे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. एकदा काय झालं की एक माणूस होता, चित्र काढायचा, छान छान पेंटिंग्स बनवायचा, आणि चित्र काढत खूप सारी चित्र झाली आणि इतका दंग झाला स्वतःच्या कला कौशल्यामध्ये, इतका दंग झाला. एक वेळ असं झाली की ती चित्र विकायची असतात ही पण त्याच्या लक्षात राहिलं. मग प्रॉब्लेम्स निर्माण झाले. त्याच्या भावाच्या हे लक्षात आलं की बाबा आता त्याला थोडीशी अडचण निर्माण झालेली आर्थिक. तर त्याने जी चित्र काढले ती चित्र तरी आपण घेऊ, म्हणजे त्याला काय तर पैसे मिळतील, त्यानं त्याचं पुढचं जीवन व्यवस्थित चाललं. मग त्यांनी स्वतःच्या त्याच्या जवळ कामाला असलेल्या एका व्यक्तीला सांगितलं, माझा भाव असा असा या ठिकाणी चित्रकार आहे, त्याच्यात तू तिथं जवळ घरी जा आणि त्याच्याकडून चित्र घेऊन ये आणि ते ह्याला पैसे दे. मी गेलो तर तू घेणार नाही. त्याला पाठवलं, तो तिथं गेला आणि मग गेल्यानंतर त्याला विचारलं की मला चित्र पाहिजेत. मग तो म्हणला की कोणतं चित्र पाहिजे? काय ना म्हणलं, हे पैसे घ्या, मला कोणतं पण चित्र दे. तो म्हणला की नाही जमणार नाही, मी तुला चित्र देऊ शकत नाही. तुला काय प्रॉब्लेम काय आहे? तो म्हणला की खरंच जर तुला कलेची कदर असते, कलेची किंमत असते, तर तू विचारलं असतं की बाबा हे चित्र कोणत्या पद्धतीचं आहे, त्याला कलर कोणता लावला आहे, याचा प्रकार काय आहे, याच्या पाठीमागची भावना काय आहे, ही तू कायच विचारलं नाही. तू मला डायरेक्ट पैसे दिले, तू चित्र खरेदी करायला आलता, कदर करायला नव्हता आला. म्हणजे जा, विकायचं नाही. मग तो परत गेला त्याच्या भावाकडे, म्हणला नाही ते विकत नाही म्हणले चित्र, त्यांना विकायचं नाही चित्र. त्याचा भाव वैतागून परत त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणला की अगर बेचना ही नहीं चाहते तो बनाते क्यों हो? त्याने विचारलं की बेचना ही नहीं चाहते हो तो बनाते क्यों हो? तो म्हणला की बनाते वक्त ही सब कुछ मिल जाता है, बेचने की बारी नहीं आती. बनवताना सगळं मिळून जातो महाराज. त्याला सृजन म्हणतात. निर्माण हे उद्देशानं केलं जातं, मोबदला मिळावा म्हणून. ही सत्संग आणि हा परमार्थ सुद्धा सृजनात्मक पद्धतीनं करता आला ना, जगण्यात समाधान आल्याशिवाय राहणार नाही. फार जगणं सुंदर आहे, सोपं आहे. खरं सांगू का, ज्यांचे श्वास चालू आहेत ते या जगातले सगळे श्रीमंत आहेत. ज्यांना स्वप्न आहेत त्यांच्यासारखे या जगात सुखी कोणी नाही. आणि ज्यांच्या डोक्यावरती छप्पर, लय नेसाय चांगली कपडे,
ताटात सुखाचा घास आणि जवळ आपली माणसं आहेत ना, ती माणसं जगातली सगळ्यात श्रीमंत आहेत हो. त्यानंतर या ग्लोबलायझेशनमुळं, या चंगळवादानं तुमच्या आमच्या मनावरती भावनिक भूत बसवून निर्माण केलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. मग धडपड चालू होती, मग पाडापाड चालू होती, मग दाखवणं चालू होतं आणि मग या सगळ्यात आपण अडकून जातो. तर दया करा, कृपा करा. नक्कीच सद्गुरू माताजींच्या चरणी ही विनंती, अर्धाच प्रार्थना आहे. सद्गुरू माताजी तुम्ही कृपा करा, या सर्व साधू संतांना प्रथमतः तुमचं ज्ञान कळू द्या, ज्ञानाचं आमच्या जगण्यात भान येऊ द्या, आमच्या ठाईचं वैचारिक दारिद्र्य जाऊ द्या आणि तुमच्या कार्याला साथ करता यावी म्हणून तनाची तंदुरुस्ती, ती मनाची मजबूतता आणि धनाची समृद्धता द्या, जेणेकरून एवढं तरी करता येईल की साई इतना दीजिए मैं भी भूका ना रहो. आणि माझ्या दारात आलेला संत सुद्धा कधी खाली हातानं रिकाम्या पोटानं नाराज होऊन नाही गेला पाहिजे. तर त्याची मला परिपूर्ती करता यावी इतकं दान आम्हाला द्या. सहज ते निवांत होणं आमच्या ठाई येऊ द्या. ते का होत नाही तर आमची भ्रमशंका मिटत नाही. भ्रमशंका का मिटत नाही तर मी लक्ष देत नाही, परंतु लक्ष दिल्याशिवाय अलक्ष लक्ष देत नाही, हेच माणसांच्या लक्षात येत नाही.